नागपूरमध्ये आज तर्री पोहावीत देवाभाऊ मुलाखतीद्वारे फडणवीस नागपूरकरांशी साधणार संवाद। अभिनेत्री स्पृहा जोशी आणि अभिनेता भारत गणेशपुरे घेणार फडणवीसांची मुलाखत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उद्या वसई विरार आणि मीरा भाईंदरमध्ये जाहीर सभा। नालासोपाऱ्यातील सेंट्रल पार्क मैदानावर वसई विरार पालिकेसाठी सभा, तर मीरा रोडमधील बाळासाहेब ठाकरे मैदानावर भाईंदर पालिकेसाठी जाहीर सभा। रोहित पवारांचा अजितदादांसोबत पिंपरी चिंचवड महापालिकेचा प्रचार। 2.5 वर्षानंतर पवार काका पुतणे प्रचाराच्या निमित्तानं एकाच मंचावर। सुप्रिया सुळे, निलेश लंकेही अजित पवारांसोबत प्रचार करतात। महापालिका निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंचा जोरदार प्रचार। नवी मुंबईतील शिवसेनेच्या उमेदवारांसाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा रोड शो। पुढच्या 2 दिवसात महायुतीचा जाहीरनामा प्रकाशित होण्याची शक्यता। महायुतीचे दोन्ही महत्त्वाचे नेते एकत्रितपणे जाहीरनामा करणार प्रकाशित। नाशिकच्या पंचवटीतील प्रभाग 6 मध्ये वासुदेवांच्या गाण्यातून भाजपच्या उमेदवारांचा प्रचार। उमेदवारांकडून विजयाचा विश्वासही व्यक्त। धुळे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान आणि मतमोजणीच्या अनुषंगानं जिल्हा प्रशासनाकडून तयारी पूर्ण। निवडणूक कार्यक्रमासाठी सुमारे 35,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती। नाशिकच्या त्र्यंबक रोडवर वादग्रस्त 62 एकर जमीन शासन जमा। महाराष्ट्र पोलीस अकादमी समोरील जमीन प्रकरणात मोठा निर्णय। जमीन बेकायदेशीररित्या बिल्डरच्या नावावर केल्याचं निष्पन्न। नागपूर पोलिसांकडून जप्त करण्यात आलेली अवैध दारू आणि प्रतिबंधित मांजा नष्ट। पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 कडून 37 लाख रुपयांचा साठा नष्ट। ज्येष्ठ पर्यावरण शास्त्रज्ञ डॉक्टर माधव गाडगीळ यांचं निधन। वयाच्या 83व्या वर्षी उपचारादरम्यान त्यांनी घेतला अखेरचा श्वास। भारत सरकारनं पद्मश्री, पद्मभूषण पुरस्कारानं त्यांना सन्मानित केलं होतं। अमेरिका 66 आंतरराष्ट्रीय संघटनांमधून पडणार बाहेर। अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।